Wow, you made it to the first day of the month of July 2024. वा आपण सर्वांनी पहिले जुलै 2024 वर्षामध्ये आपण पदार्पण केलेले आहे. I'm here to release a prophetical word for the month of July over your lives. मी आज सर्वांसाठी प्रगटीकरणाचे शब्द घेऊन आलेलो आहे. Proverbs chapter 16 verse 1 says, नीतिसूत्रे पुस्तक याचा 16वा अध्याय आणि पहिले वचन असं म्हणतं, The Lord has got the final say. परमेश्वराचा शब्द आपल्या जीवनासाठी शेवटचा शब्द आहे. Right now as you are listening to this word, आता ह्या क्षणी आपण हे शब्द ऐकत असताना you're being surrounded with and is being filled with lot of wrong words and reports. आपल्या भोवती आपण अनेक चुकीच्या गोष्टीने आणि चुकीच्या रिपोर्ट्सने आपण घेरलेलो आहोत. And I want to tell you all the voices of humans are temporary and not permanent. पण मला तुम्हाला सांगून द्या, प्रत्येक लोकांचे आपल्यावर असणारे शब्द हे चुकीचे शेवटचे नसणार आहेत. The word of God over your lives is the only final word which you need to take into consideration. परमेश्वराचा शब्द हे आपल्या जीवनावर शेवटचा शब्द हेच आपल्या जीवनावर आपल्याला घ्यायचा आहे. In this month, many people are going to receive the final word of God over that situation which you are struggling right now. आणि माझा विश्वास आहे की भरपूर असे लोक इथं आहेत जे परमेश्वराचा शेवटचा शब्द आपल्या जीवनावर स्वीकार करून घेणार आहेत. Sickness is not the final word. आजारपण हे शेवटचा शब्द नाहीये. Doctors' reports are not the final word. डॉक्टरांची रिपोर्ट हा शेवटचा शब्द नाहीये. The failure you faced in your business is not the final word. आपल्या व्यवसायामध्ये झालेले फेल्युअर्स आपले शेवटचे शब्द नाहीये. Ministry fruitlessness is not the final word. आपल्या मंडळीचे दशा आहे ते शेवटचे शब्द नाहीये. God's word is going to be final over your lives. पण परमेश्वराचे शब्द हे शेवटचे शब्द आपल्या जीवनासाठी असतात. Many people right now is listening unto me from different states of India. आता मला ठाऊक आहे की भरपूर असे लोक आहेत जे प्रत्येक भारताच्या भागांमधून ऐकत आहेत. Especially my Marathi friends, Marathi people from the land of Maharashtra is listening to this voice. आणि स्पेशली म्हणजे माझे मराठी मित्र, माझे मराठी बंधू हे सर्व महाराष्ट्रामधून ऐकत आहेत. In this month, certain things will settle down and being established over your lives. आणि माझा विश्वास आहे की ह्या महिन्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी सेटल डाऊन होणार आहेत आणि बदलणार आहेत. Many business people who are facing failures right now is listening to this voice right now. प्रत्येक व्यवसायामध्ये असणारे लोक जे अपयशाच्या समोर जात आहेत ते सर्वजण तुम्ही ऐका. Don't worry, from now on you will see things getting take off over your businesses. तुम्ही लक्ष देऊन ऐका की ह्या क्षणापासून तुमच्या बिझनेस मध्ये एक चांगला चढाव येणार आहे. 3 things God is going to change over your lives. 3 गोष्टी हे परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये बदलणार आहे. Delays, denials and failures. विलंब, अपयश आणि नकारात्मक गोष्टी हे बदलणार आहे. Delays will be transferred and changed into accelerations. जे विलंब आहेत ते तुमच्या जीवनामध्ये एक्सेप्टन्स मधून एक्सेलरेशन म्हणून येणार आहेत. Denials will be changed into acceptance over your lives. नकारात्मक गोष्टी हे तुमच्या सकारात्मक गोष्टीमध्ये बदलणार आहेत. And failures will be changed into huge successes. आणि तुमचे अपयश हे मोठ्या यशामध्ये बदलणार आहे. Every form of delays, denials and failures are cancelled now in the name of Jesus. प्रत्येक विलंब, प्रत्येक अपयश आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टी मी येशूच्या नावामध्ये काढून टाकत आहे. July is the month where God will speak a final word over your lives. जुलै हा शेवटचा महिना असणार आहे तुमच्यासाठी की जिथं परमेश्वर तुमच्यासाठी एक शेवटचा शब्द बोलणार आहे. And based on the word, manifestations for your goodness will start to take place. आणि ह्या शेवटच्या शब्दावर तुमच्या जीवनाची अलतापालट होऊन जाणार आहे. Child of God, I want to tell you, according to Romans chapter 8 verse 28, मला प्रियानो तुम्हाला सांगून द्या, रोमकरासपत्र याच्या 8वा अध्याय आणि 28 वचनानुसार all things are going to work together for your good from now on. प्रत्येक गोष्ट तुमच्यासाठी चांगल्या रीतीने तुमच्यासाठी होणार आहे. Believe. विश्वास ठेवा. From now on, you will have changes over your life. आतापासून तुमच्या जीवनामध्ये खूप बदल येणार आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो.